श्री क्षेत्रपालो विजयते. बरेच लोक भगवान श्री कालभैरवनाथांची साधना करतात, उपासना करतात, मंत्रजप करतात, पण पाहिजे तेवढी पवित्रता पाळत नाहीत. रजस्वला स्त्रीच्या हातचं भोजन करतात. मंत्रजप करत असताना घरामध्ये शौच पाळत नाहीत. हे बरोबर नाही. ज्या अर्थी तुम्ही भगवान श्री कालभैरवनाथांना मानता त्या अर्थी तुम्हाला शास्त्र आणि पुराण मान्य आहेत आणि त्यामध्ये जे नियम सांगितले तेही तुम्ही मान्य करायला पाहिजे. आधुनिकतेच्या नावाखाली जो हा सगळा भ्रष्टाचार चालू आहे, आचारविहीन जे आचरण चालू आहे ते उपासनेमध्ये कामाला येत नाही. त्यामुळं अनेक जणांची तक्रार असते की 10 वर्षापासून 12 वर्षापासून आम्ही उपासना करतो पण त्याचं फळ मिळत नाही. याचं कारण हेच आहे, तुम्ही पवित्रता पाळायला पाहिजे, पथ्य सांभाळायला पाहिजे, फळ नक्कीच मिळत असतं. आणि भगवान श्री कालभैरवनाथांच्या उपासनेमध्ये शुद्धतेला, पवित्रतेला अतिशय महत्त्व आहे. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. आपली थोडीच उपासना झाली तरी ती सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे, हा माझा आग्रह असतो नेहमी. हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.